नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की देशभरातील ऊस उत्पादक आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय असा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच की दिलासादायक असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. गेल्या 4 वर्षाची असलेली प्रतीक्षा ही गहू उत्पादकता शेतकऱ्यांसाठी आता कुठेतरी संपणार आहे. म्हणजेच की गव्हाचं आणि साखरेच्या निर्यातीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे. ते 25 लाख मेट्रिक टन गहू याचबरोबर 5 लाख मेट्रिक टन त्यांची जी काही उत्पादक असतील अशी एकंदरीत जवळजवळ 30 लाख मेट्रिक टन गव्हाच्या निर्यातीला केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. 4 वर्षाच्या असलेल्या निर्यातीची बंदी ही अखेर आता उठवण्यात आलेली आहे. ज्याच्यामुळे साहजिकच गहू उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. 2025-26 मधील झालेलं ऊसाचं उत्पादन, त्यामुळे साखरेचं वाढलेलं एक उत्पादन, याचबरोबर यावर्षी एकंदरीत रब्बीच्या हंगामासाठी अतिशय पोषक असं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती ही आपल्याला दिसून येते. गव्हाचं उत्पादन देखील यावर्षी एक बंपर उत्पादन होणार आहे व दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती ऊस आणि गहू या उत्पादन शेतकऱ्यांना एक मोठा या ठिकाणी दिलासादायक असं अपडेट होतं. व हा निर्णयामध्ये म्हणजे शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यांच्यामध्ये परत 25 लाख मेट्रिक टन गहू आणि 5 लाख मेट्रिक टन गव्हाची उत्पादक, याचबरोबर 5 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच की आता शासनाच्या माध्यमातून ही 2025-26 करता साखर हंगाम 2025-26 करता अतिरिक्त म्हणजेच की 5 लाख टन साखर कोठा देण्यात या ठिकाणी निर्यातीच्या, आणि ही ऑर्डर जारी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत साखर कारखान्यांनी आपली तयारी दर्शवावी, अशा प्रकारच्या या ठिकाणी सूचना देण्यात या ठिकाणी आलेल्या आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशी महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय होता. धन्यवाद.